SM स्टार मराठी। शिक्षण आयुक्तांचे समायोजनाच्या बाबतीत पत्र येऊन सुद्धा अद्याप ही धूळ खात। दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांचे केंद्रावर समायोजन केलेच नाही। दिनांक 11 जून 2025 च्या दिवशी शिक्षण आयुक्त यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या विशेष शिक्षकाचे समायोजन तात्काळ करावे असे पत्र सर्व जिल्हा परिषदेला निर्गमित केले होते। तरी सुद्धा अद्याप विशेष शिक्षकाचे समायोजन केंद्रावर झालेले नाही। खरं तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तात्काळ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कायम विशेष शिक्षकाची नियुक्ती करावी असे आदेश आहेत, परंतु प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये या समायोजनाविषयी दिरंगाई केली जात आहे। याचे कारण काय आहे हे अद्याप कळायला मार्ग नाही। गेली 18 ते 20 वर्षापासून हे सर्व विशेष शिक्षक कंत्राटी पदावर काम करीत होते। शासनाने त्यांना न्याय दिलेला आहे, परंतु जिल्हा परिषद प्रशासन मात्र या लोकांवर खरोखर अन्याय करीत आहे असे यावरून दिसून येत आहे। जर विशेष शिक्षकाचे तात्काळ समायोजन झाले नाही तर आम्ही पुन्हा एकदा प्रत्येक जिल्हा परिषद समोर बसून आंदोलन करू, त्याशिवाय आम्हाला गत्यांतर नाही असे लुई ब्रेल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर राखुंडे व सचिव हनुमान चिपाडे यांनी सांगितले आहे। तरी प्रशासनाने तात्काळ आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी विनंती दिव्यांगांनी केली आहे। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थ कुरे। नमस्कार, मी शंकर राखुंडे। आज मी बोलणार आहे केंद्रीय विशेष शिक्षक यांच्या समायोजनाबाबत। कारण 11 जून 2025 या दिवशी माननीय शिक्षण संचालक साहेब यांनी सर्व राज्यातील जिल्हा परिषदेला प्रत्येक विशेष शिक्षकांचे केंद्रावर समायोजन करा असे पत्र निर्गमित केलेले आहे, परंतु अद्यापही कुठल्याही विशेष शिक्षकाचे केंद्रावर समायोजन झालेले नाही। खरं तर याचं कारण काय आहे हे अद्याप कळायला मार्ग नाही। कारण यासाठी आम्ही दिव्यांग व्यक्तींनी अनेक आंदोलने, मोर्चे केलेले आहेत। खरं तर पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी आम्ही अनेक मोर्चे आमचे झालेले आहेत आणि या मोर्चाची दखल शासनाने सुद्धा घेतलेली आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा या मोर्चांची दखल घेतलेली आहे। आणि एवढंच नव्हे तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांना कायमचा विशेष शिक्षक हा देण्यात यावा। त्याच निर्णयाच्या आधारे महाराष्ट्र शासनाने 8 ऑक्टोबर 2024 या दिवशी शासन निर्णय पारित केलेला आहे आणि त्याच शासन निर्णयाच्या आधारे माननीय आयुक्त यांनी प्रत्येक विशेष शिक्षकाला केंद्रावर समायोजन करण्याचे पत्र निर्गमित केलेले आहे। आणि हे पत्र निर्गमित करून किमान 30-40 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यातील 4 जिल्हे वगळता अन्य कुठल्याही जिल्ह्यामध्ये विशेष शिक्षकांचे केंद्रावर समायोजन झालेले नाही। खरं तर याची दखल शासनाने आणि संचालक व आयुक्त साहेबांनी घ्यायलाच पाहिजेत। कारण जवळपास 18 ते 20-25 वर्षापासून हे सर्व विशेष शिक्षक कंत्राटी पद्धतीने काम करीत होते, अल्पशा मानधनावर ते काम करीत होते। खरं तर या अल्पशा मानधनामध्ये घर चालत नाही, काहीच होत नाही, मुलांची शिक्षण सुद्धा होत नाहीत। म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि शासनाने शासन निर्णय पारित केला आणि त्याच नंतर शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त यांनी सुद्धा प्रत्येक जिल्हा परिषदेला समायोजनाचे पत्र निर्गमित केलेले आहे। तरी सुद्धा अद्यापही
विशेष शिक्षकांचे केंद्रावर समायोजन होत नाही, याचे कारण काय आहे हे अद्यापही आम्हाला कळत नाही। म्हणून मी आपल्या चॅनल मार्फत सांगू इच्छितो की सर्व विशेष शिक्षकांचे केंद्रावर समायोजन लवकरात लवकर झाले पाहिजेत आणि त्यांना नियुक्ती आदेश तात्काळ मिळाला पाहिजेत, हीच आपल्या चॅनल मार्फत मी विनंती करतो। धन्यवाद। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।